हॅलो. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. जिज्ञासा गुरुकुलममध्ये खूप खूप स्वागत आहे. नवीन मेंबर्स दिसत आहेत ऑन स्क्रीन. तर सगळ्यांना विनंती आहे की प्लीज आपले कॅमेराज ऑन करा आणि चॅट बॉक्समध्ये प्लीज टाईप करून सांगा की आपलं नाव काय, आपण कुठून आहात. थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन घेऊया, थोडीशी ओळख करून घेऊया एकमेकांची. मी रेकी ग्रँड मास्टर प्रिया भावसार. मी तुमच्याशी आळंदीमधून संवाद साधते आहे. तुम्ही कुठून आहात प्लीज सांगू शकाल का? तुमचं नाव काय? अमृताताई माईक सुरू करा. हा ओके. बोला. तुम्ही कुठून आहात? मी भोसरी इंद्रायणी नगर ओके. सेक्टर 2. हो. अच्छा. थँक यू. ओके. नेक्स्ट अनामिका. ओके. अनामिका ताई कुठून आहात? माईक सुरू करा माईक. मी निगडी अच्छा. आकुर्डी रेल्वे स्टेशन. ओके. हा. ज्यांचे कुणाचे कॅमेराज बंद आहेत, व्हिडिओज बंद आहेत, तर त्यांना काही सूचना आणि नम्र विनंती आहे, की आपला हा जो 10 दिवसाचा प्रवास असणार आहे, तर जरी मेसेजेसमध्ये, पोस्टमध्ये कोर्स हा शब्द वापरलेला असेल किंवा क्लास हा शब्द वापरलेला असेल, तरी सुद्धा हा कुठलाही कोर्स किंवा क्लास नसून हा 10 दिवसाचा प्रवास म्हणजे एक आयुष्य जगण्याची कला आहे. आपलं जे आयुष्य आहे, तर ते आत्ता आहे त्यापेक्षा असं सुंदर, इझी, आनंददायी कसं व्हावं? तर त्याच्यासाठी खूप साध्या-साध्या, सोप्या-सोप्या ट्रिक्स, टेक्निक्स मी जस्ट इथे शेअर करणार आहे. 1 तास इथे येऊन मी काहीतरी बोलणार आहे आणि फक्त आणि फक्त तेवढं ऐकूनच पुढच्या प्रत्येक एक-एक दिवस जसा-जसा जाईल, तसं-तसं तुम्हाला जाणीव होईल, की डे 1ला मी जी होते किंवा होतो, त्यापेक्षा आत्ता माझ्यामध्ये खूप बदल झालाय. माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. माझ्याकडे पॉझिटिव्हिटी आली आहे. माझ्याकडे अपॉर्च्युनिटीज येतायत. मला सक्सेस मिळतंय याची जाणीव तुम्हाला होणार आहे. ठीक आहे? तर जर तुम्ही डे 1 पासून रेग्युलर जर क्लासला आलात, जर तुमचं किचनमधलं जे काही काम असेल, जेवण असेल, स्वयंपाक, भांडी, है ना? काही तुम्ही ऑफिसवरून येणार असाल, तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या सकाळी लवकर 1 तास उठा किंवा रात्री 1 तास जागरण करा. पण 9 ते 10 ही वेळ फक्त आणि फक्त इथे तुम्ही कॅमेरा ऑन करून बसा. सोबत एक वही घेऊन बसा. तर मी चॅलेंज घेते तुमचं, की जर तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलेली प्रत्येक स्टेप फॉलो केली, तर सक्सेस तुमचा आहे. जर तुम्हाला फिजिकल लेव्हलला काही इश्यूज असतील, ते सॉल्व्ह होतील. फायनान्स लेव्हलला काही इश्यूज असेल, मेंटल, इमोशनल लेव्हलला काही इश्यूज असतील, तर ते तुमचे सगळे सॉल्व्ह होणार आहेत. खूप सोप्या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. तर मी एक तुमच्या सोबत तुमची मार्गदर्शक म्हणून आहे. मी कोणी टीव्ही सिरियलची ॲक्ट्रेस नाहीये, की तुम्ही इथे व्हिडिओ बंद ठेवून आपलं काहीतरी जसं टीव्हीवर आपण बघतो ना, कामं करत-करत सीरियल्स लावून देतो आणि ते बघतो. तर तसं इथे प्लीज करू नका. ठीक आहे? आजच्या सेशनमध्ये आयुष्य किती सुंदर आहे आणि ते आपण सुंदर पद्धतीने कसं जगायचं, तर ती ट्रिक काय आहे ती आजच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कोण-कोण इंटरेस्टेड आहे पुढे जाण्यासाठी? कुणाकुणाला आवडेल, की आजच्याच सेशनमध्ये जर तुम्हाला हे कळलं, की आयुष्य खरंच कसं आहे, किती सुंदर आहे आणि ते कसं जगायचं, है ना? येस. बरं तुमच्यापैकी असं कोणी आहे का, की ऑलरेडी रेकी हीलर आहात, रेकी माहिती रेकी शिकली असं ऑलरेडी कोणी आहे का इथे? किंवा रेकीबद्दल काय माहिती आहे, असं कोणी आहे का? मी प्राणी किलिंग केलेलं आहे. ओके. अच्छा. ओके. रेणुकाताई तुम्ही माझ्याचकडे मागच्याच बॅचला होता वाटतं ना? येस. ओके. या व्यतिरिक्त अच्छा. अजून कोणी आहे का? ओके. बघा, तर रेकी म्हणजे काय आहे? तर खूप सोप्या भाषेत आणि बेसिक असं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे पूर्ण हा 10 दिवसाचा प्रवास.
ॲक्चुअली 7 दिवसात क्लास पूर्ण होतो, पण मी 10 दिवस यासाठी सांगत असते, की मध्ये एखादी सुट्टी येऊ शकते. तर मी 2-4 दिवस एक्स्ट्रा सांगते. पण असं पण झालंय काही वेळेला एखादी बॅच पूर्ण 10 दिवस झालीये. तर माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी खूप काही आहे. पण मग तुम्हाला घ्यायचंय का? तुम्ही जर ॲक्टिव्हली इथे पार्टिसिपेट करत असाल, तर मग आपलं सेशन रोज 10 दिवस पण चालेल. पण तुम्हाला जर काहीच बोलायचं नसेल, विचारायचं नसेल, सेशन म्हणजे शेअर करायचं नसेल, तर 5 ते 7 दिवसात आपला क्लास संपू शकतो. ठीक आहे? इमर्जन्सी काही मला सुट्टी घ्यावी लागली किंवा काय असेल, तर मग ते एक्स्ट्राचे मी दिवस तुम्हाला सांगत असते. आता ताठ बसायचंय सगळ्यांनी आणि आपला संपूर्ण क्लास हा प्रॅक्टिकल बेस असणार आहे. रोज तुम्ही काय करायचंय, तर वही आणि पेन सोबत घेऊन बसायचं आहे. ठीक आहे? सगळं प्रॅक्टिकली असणार आहे. आपल्याला आत्ता काय करायचंय, ताठ बसायचंय आणि एक श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, डोळे बंद करून हळुवारपणे आणि हा श्वास सोडून द्यायचा आहे. ठीक आहे? असं 5 टाइम्स करायचं आपल्याला. दुसऱ्यांदा पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. हळुवारपणे घ्या नाकाने नाभीपर्यंत खोलवर आणि हा श्वास सोडून द्या. पुन्हा तिसऱ्यांदा एक दीर्घ श्वास घ्या आणि हा श्वास सोडून द्या. 4th टाइम. Last one, 5th time. Breathe in slowly, breathe out. ठीक आहे? खूप कळकळीची विनंती आहे, सगळ्यांना खूप जीव तोडून सांगते आहे, की रोजचं सेशन वेळेवर 9 वाजेला सुरू होईल. वेळेवर जॉइन करा आणि बी सिरियस. ठीक आहे? तुमच्या अधिक माहितीसाठी Googleला जिज्ञासा गुरुकुलम जर तुम्ही सर्च केलं, तर तिथे आपले सगळे रिव्ह्यूज आहेत. ठीक आहे? त्याच्यानंतर जर तुम्ही आपलं YouTube चॅनल सर्च केलं, तर तिथे सुद्धा रेकीचे फीडबॅक आहेत. ओके? तर खूप लोकांचं आयुष्य बदललं आहे. 1000 पेक्षा जास्ती लोकं माझ्याकडून आत्ता रेकी शिकलेले आहेत. तर प्रत्येक एका व्यक्तीचं आयुष्य खूप पॉझिटिव्हली बदललेलं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल, की ही कोण व्यक्ती आहे, की आपल्यासाठी रेकीचा फ्री क्लास 10 दिवस घेते आहे. ह्या व्यक्तीचा वेळ जात नाहीये का? आपल्यासाठी का ही व्यक्ती फ्री बसली आहे? असा जर तुमच्या मनात प्रश्न असेल, गैरसमज आज तुमचा मी दूर करते, की हा क्लास फ्री नाहीये. पहिली गोष्ट तर क्लिअर झाली, की हा क्लास नाहीये. तर ही एक आर्ट आहे. म्हणजे कला आहे. ठीक आहे? अमृताताई तुमचा माईक बंद करून घ्या. तर तुम्ही मोस्ट ऑफ द इथे लेडीज आहेत किंवा कोणी जेंट्स पण आहे, तर सगळ्यांना माहिती आहे कला, आर्ट म्हणजे काय? तर अशी एक गोष्ट, की ज्याची जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, तेवढं जास्त त्या कामामध्ये फिनिशिंग येतं. है ना? पाककला असेल, शिवणकला असेल, रांगोळी काढण्याची कला असेल, मेहंदीची कला असेल, डान्स एक कला प्रकार असेल, कुठलीही आर्ट, कुठलीही कला घ्या. तुमचं रोजचं काम जरी असेल ऑफिसचं, तर जसं तुम्ही ते रोज करतात, थोडं हळू तसं त्याच्यामध्ये फिनिशिंग येत जाते. है ना? परफेक्शन येत जातं. तसं रेकी सुद्धा एक कला आहे आणि ती आयुष्य शांतपणे, समाधानाने, सुखाने, आनंदाने, आरोग्य संपूर्ण, नात्यांमध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्य आणि आयुष्यामध्ये पैशाची भरभराट असं जर जगायचं असेल, तर रेकी शिवाय तुम्हाला पर्याय नाही. ठीक आहे? जसं आपला हा नाकाने श्वास चालतो, आत्ता तुम्हाला म्हटलं, की श्वास घ्या आणि सोडा. त्याच्या आधीपर्यंतचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही, तुम्हाला जाणीव आहे का, की तुमचा श्वास सुरू आहे? आत्ता मी बोलते, तुम्ही ऐकतायत. आपण नॉर्मली बसलोय, पण आपल्याला जाणीव आहे का, की इथे श्वास सुरू आहे? ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. है ना? तर आपल्याला जाणीव नाहीये. म्हणजे ते इतकं ऑटो पायलट आणि इतकं सहज झालेलं आहे, की त्याचं काम सुरू आहे. पण ज्या वेळेला मी म्हटलं, की शांत डोळे बंद करून बसा आणि जाणीवपूर्वक श्वास घ्या आणि सोडा, तेव्हा आपल्याला त्याची जाणीव झाली. हो की नाही? तसं हा जो आपला पर्सनल श्वास आहे,
तसं हे जे पूर्ण ब्रह्मांड आहे, युनिवर्स आहे, विश्व आहे, त्याचा सुद्धा एक श्वास आहे, एक प्राण ऊर्जा आहे आणि त्या प्राण ऊर्जेला रेकी असं म्हणतात. मग जसं आपण जाणीवपूर्वक श्वास घेतला तसं आपण ह्या ब्रह्मांडातल्या ऊर्जेला जर जाणीवपूर्वक बोलवलं तर आपली कामं चुटकीसरशी मॅजिकली पटापट पटापट पूर्ण होतात. तर रेकी काय आहे? ह्या संपूर्ण ब्रह्मांडाची सर्वोच्च शक्तिशाली अशी ती एक शक्ती आहे. ठीक आहे, त्याचा वापर आपण करणार आहोत. ओके. अजून रेकी म्हणजे काय आहे? तर बघा, ज्या वेळेला तुम्हाला कुठेतरी काहीतरी दुखतं, है ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं डोकं दुखत असेल तर मी काय म्हणणार डॉक्टरकडे जाऊन किंवा इतरांना सांगताना, अगं माझं आज ना जरा डोकं दुखतंय, असं सांगतो का आपण? की म्हणतो, बाई ग काय झालं आज डोकं का दुखतंय माझं, असा हात जातो. पोट दुखत असेल तर असं सांगतो का डॉक्टरला, डॉक्टर माझं ना जरा सकाळपासून पोट दुखतंय, की असं म्हणतो, काय माहिती काय गडबड झाली, खूप पोटात दुखतंय. नकळत आपला हात कुठे गेला? पोटावर गेला. मान दुखत असेल, काय झालं माझ्या मानेला, झोपेत काही लचकली का मान, मानेवर हात गेला, है ना. तर जिथे 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 दुखतं त्या त्या शरीराच्या भागावर नकळत आपला तळ हात जातो. इथे दुखत असेल, काय झालंय आज इथे, आणि बघा, थोडंसं आठवून बघा की जिथे दुखतं तिथे आपोआप तळ हात जातो आणि हलकसं काही सेकंद अगदी हलकसं आपण तिथे प्रेस करतो आणि ते प्रेस केलं की काय होतं, तिथले दुखण्याची जी भावना आहे ती क्षणभर का असेना कमी होते. होतं का असं? पोट दुखत असेल असं दाबलं की तो अर्धा एक सेकंद का असेना ते पोट राहिलंय की काय दुखायचं असं वाटतं. तर म्हणजे रेकी म्हणजे काय आहे? जी विश्वातली ऊर्जा आहे ती रेकीमध्ये एक दीक्षा असते, अट्युनमेंट असते, शक्तिपात त्याला म्हणतात, आणि आपल्या शरीरात ती नैसर्गिक स्वरूपात आहेच इथे तळहातामध्ये, तर ती ऍक्टिव्हेट केली जाते. ही प्रत्येकाकडे आहे पण ती दीक्षेच्या नंतरच ऍक्टिव्हेट होते. ठीक आहे, तर ही आहे रेकीची ऊर्जा आणि ती इथे ऍक्टिव्हेट केली की तुमच्या शरीरावर कुठलंही दुखणं असेल तर तुम्ही ते हील करू शकता. रेकी हिलिंग, हिलिंग म्हणजे काय? उपचार. मग हे उपचार तुम्ही कुठे कुठे घेऊ शकता? तुमच्या शरीरावर. त्याच्यानंतर आपली मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ. आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत. काय काय महत्वाच्या आहेत? रिलेशनशिप, करिअर, हेल्थ, नातेसंबंध. करिअरला काय म्हणतात मराठीत? करिअर समजतं सगळ्यांना. हेल्थ म्हणजे आरोग्य. ह्या 3 गोष्टी जर सोडल्या तर इतर कुठलेच प्रॉब्लेम नाहीये. रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहेत प्रत्येकाला, कोणीच असं नाहीये की नाहीये. मग कसे कसे प्रॉब्लेम आहे? नवरा बायकोत असतील, भावा बहिणीत असतील, सासू सासरे आणि आपण असू, किंवा आपले बॉस आणि आपण असू, किंवा आपले टीम मेंबर्स आणि आपण असू, है ना, किंवा आपले मुलं मुली आणि आपण असू, कुठलेही नातेसंबंध, कुठलेही रिलेशनशिप. दुसरं काय आहे? करिअर. मग तुम्ही बिझनेस करा किंवा तुम्ही नोकरी करा, हे झालं तुमचं करिअर. आणि जिथे करिअर शब्द येतो तिथे येतो फायनान्स म्हणजे पैसा. मग तो पैसा तुमचा बिझनेस मधून कमी येतोय का? नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही का? वेळच्या वेळी पगार होत नाही का? कुणाला उसने दिलेले पैसे अडकलेत का? वडिलोपार्जित प्रॉपर्टी अडकली का? कुठली तरी कोर्ट केस अडकली का? म्हणजे जिथे 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 पैसा आहे ते सगळं कुठे आलं? या करिअरमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर हेल्थ. हेल्थ म्हणजे काय? आपली मानसिक आरोग्य, आपलं भावनिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी सोडल्या तर काही नाही आपल्या आयुष्यात. आता बघा, यांचा जर सिक्वेन्स लावायचा झाला तर कसा लावता येईल? तुम्हाला तिघांपैकी जर सगळ्यात आधी काम करायचं असेल तर कुठल्या एरियामध्ये तुम्हाला काम करायला आवडेल? रिलेशनशिप, हेल्थ, करिअर. आधी तुम्ही काय निवडाल? काय सॉल्व्ह करायचंय तुम्हाला सगळ्यात आधी? प्रॉब्लेम कुठला? हेल्थ. येस. हेल्थ. हेल्थ. ओके. अजून कोणाला काय वाटतंय? रिलेशन. रिलेशन, हेल्थ. अजून
करिअर. करिअर. अजून प्रेफरन्स विचारते मी तुम्हाला, की तुम्ही पहिला प्रेफरन्स कशाला देणार? मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ज्यावेळेला लोकं माझ्याकडे येतात किंवा इतर कुठेही जातात, तर पहिला कन्सर्न हा असतो, की करिअर किंवा फायनान्स. मोस्ट ऑफ द 99.99% लोकांचा कन्सर्न किंवा प्रायोरिटी पहिली असते फायनान्स किंवा करिअर. आता आपण बघू, की प्रायोरिटीज कशा दिल्या पाहिजे. ठीक आहे. आता मला सांगा, तुमच्याकडे पैसा खूप आहे, करिअरमध्ये तुम्ही सेटल्ड आहात, सगळं व्यवस्थित तुमचं सुरू आहे. ठीक आहे. पण असं जर झालं, की तुमची हेल्थ बरोबर नाही. सर तुमचा माईक बंद करा 2 मिनिट. प्रशांत सर. तर असं समजा, की तुमची हेल्थ बरोबर नाहीये. हेल्थ म्हणजे कुठली हेल्थ? तुमची मेंटल हेल्थ म्हणजे विचारांमध्ये नकारात्मकता आहे. तर त्याचा सगळा परिणाम कुठे होतो? भावनिकतेवर होतो. बरोबर आहे? मान्य आहे? आणि ज्या वेळेला मेंटल हेल्थ म्हणजे नकारात्मक विचार वाढतात, त्याचा सगळा परिणाम भावनिक इमोशनल एरियावर होतो आणि याचा परिणाम मग फिजिकल हेल्थवर होतो. डायरेक्ट शरीराला कुठलंच दुखणं किंवा आजार कधीच लागत नाही. आधी ते विचारांमध्ये येतं, मग भावनिकतेवर जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठलाही शारीरिक दुखणं किंवा दुर्धर आजार तयार होतो. ठीक आहे. समजा तुमचं करिअर छान आहे, तुमच्याकडे पैसा खूप आहे, पण जर तुमची मेंटल, इमोशनल, फिजिकल हेल्थ जागेवर नसेल, तर तुम्ही तो बिझनेस किंवा नोकरी पुढे कंटिन्यू करू शकाल का? करू शकतो आपण? नाही करू शकत. है ना? आता समजा तुमची जर हेल्थ, मेंटल, फिजिकल, इमोशनल हेल्थ जागेवर नाहीये, तुम्ही पैसे कमवत नाही आहात, तुमचं उत्पन्न कमी झालंय, तर याचा परिणाम तुमच्या रिलेशनवर होतो का? घरामध्ये चिडचिड वाढते, नवरा बायकोमध्ये, मुलांवर, इतरही लोकांवर. आपसुकच इन्कम कमी झालं किंवा बंद झालं, की चिडचिड वाढते, म्हणजे रिलेशनशिपवर परिणाम होतो. समजा तुम्हाला एखादा आजार जडला आणि जर आपल्याला बेड रेस्ट सांगितला किंवा आपण उठू शकत नसू, तर काय होईल? आपले रिलेटिव्हज, आपल्या घरातली लोकं किती दिवस आपली साथ देतील? 15 दिवस, महिनाभर, 3 महिने, 6 महिने. मग आपलेच घरातले लोकं काय म्हणतात? भगवान इसे अब उठाइले. या जीवाचे हाल नाही बघवत आता. भले हा माझा कुणीही असला तरी. पार्टनर असेल, मुलं-मुली असेल, सासू-सासरे असेल, कुणीही असेल, तर आपणच काय म्हणायला लागतो? तसंच इतर लोकं आपल्याही बाबतीत हेच म्हणणार आहे. है ना? देवा उचल आता. आता नाही बघवत ह्या व्यक्तीचे हाल मला. तर सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात पहिलं आहे आपली हेल्थ. है ना? तर आपली फिजिकल हेल्थ कधी जागेवर राहणार आहे? तर ज्या वेळेला आपली मेंटल हेल्थ जागेवर राहील, म्हणजे आपण 24/7 सतत, सतत, सतत ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह विचार करू शकू. जर आपली मेंटल हेल्थ पॉझिटिव्ह थिंकिंग असेल, तर आपली इमोशनल हेल्थ पण चांगली राहते, फिजिकल हेल्थ पण चांगली राहते आणि तुमची जी स्वप्न आहेत ती आपोआप, आपोआप, आपोआप पूर्ण व्हायला लागतात. थिंकिंग पॉझिटिव्ह झाली की. ठीक आहे? तर हा असा रेकीचा प्रवास असणार आहे. सुरुवातीचे 5 दिवस आपण वेगवेगळ्या एरियाजवर, आपल्या लाईफच्या वेगवेगळ्या एरियाजवर काम करणार आहोत. मी इथे काही गोष्टी जस्ट आत्ता जसं बोलते तसं बोलत जाणार आहे, बोलत जाणार आहे आणि तुम्हाला असं जाणवेल, की अरे माझ्यामध्ये हा बदल झाला चांगला. माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, असं तुम्हाला होणार आहे. आणि ज्या वेळेला सगळी नकारात्मकता आपल्या विचारांमधली निघून जाईल, आपण आज आहोत त्यापेक्षा जास्त आनंदी पुढच्या 5 दिवसात असू. मग त्याच्यानंतर आपण ॲक्चुअली रेकीचा सिलेबस सुरू करू. तोपर्यंत नाही. का नाही? कारण रेकी ही ब्रह्मांडाची सर्वोच्च पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि खूप शक्तिशाली आहे. जर आपल्याला ह्या एनर्जीला टच करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागतं? स्वतःला रितं करावं लागतं, रिकामं करावं लागतं. कारण दीक्षेच्या स्वरूपात ती एनर्जी आपल्या आत प्रवेश करते, ती फोर्सफुली येते आणि तिला आपल्या शरीरात ब्लॉकेजेस दिसतात.
तिला आपल्या शरीरात थांबायला जागा नसते. त्यावेळेला ती काय करते, वरून फोर्सफुली येते आणि आपल्या शरीरातून निगेटिव्ह ब्लॉकेजेस भस्कन बाहेर टाकते. मग तुम्हाला घाम येऊ शकतो, मळमळ होऊ शकते, उलटी, सर्दी, खोकला, टॉयलेट है ना, असं वेगळं वेगळं कुठल्या ना कुठल्या मार्गाने ती बाहेर पडते. मग असं जर होऊ द्यायचं नसेल आणि ही एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे, तर याची सुंदर अनुभूती जर आपल्याला अनुभवायची असेल, सुंदर अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल, तर पहिल्या 5 दिवसांचं सेशन अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्ही पहिले 5 दिवस हे सेशन केलं, तर ती ऊर्जा ज्यावेळेला येते, त्यावेळेला आपलं शरीर नकारात्मक ऊर्जांनी पूर्णपणे रिकामं असतं. आपण स्वतः ब्लॉकेजेस काढून टाकलेले असतात. मग त्यामुळे ह्या एम्प्टी शरीरात तिला थांबायला जागा मिळते आणि ती काय करते, आपल्या शरीरात काम सुरू करते. आणि रेकी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे, तर सुंदर, सुंदर, सुंदर अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळतात. अनुभव वेगळे, अनुभूती वेगळ्या. अनुभव शब्दात शेअर करता येतो. अनुभूती शेअर करता येत नाही. तो फक्त फील करण्याचा क्षण असतो, मोमेंट असते. ठीक आहे? तर असे खूप लोकं आहेत, तुमच्यापैकी पण कुणीतरी असाल, की जे म्हणतात, की मी ना खूप केलं. नवस केले, उपवास केले, अ, त्या मंदिरामध्ये जाऊन पारायण केले, है ना, प्रसाद भोग चढवला, पण यश मिळत नाही. तो प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही, है ना. तर धार्मिकता वेगळी आहे आणि आध्यात्मिकता वेगळी आहे. इथे आपण आध्यात्मिक प्रॅक्टिस करणार आहोत. उपवास करणं, नवस करणं, पारायण करणं, दिवा लावणं, धूप लावणं, हे सगळं धार्मिक झालं. इथे अध्यात्म आहे. धर्म हा सगळा वेगळा 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 आहे. अध्यात्म सगळ्यांचं एकच आहे. ठीक आहे. तर रेकी प्रॅक्टिस करण्यासाठी कुठल्याही धर्माचं, देशाचं बंधन नाही. ठीक आहे. स्त्री, पुरुष, लहान, मोठा कुणीही रेकी प्रॅक्टिस करू शकतं. याला सकाळ, दुपार, संध्याकाळचं काही नाही. अंघोळ केलीये, नाही केलीये, काही नाही. पिरियड्स आहे, सुतक आहे, विरधी आहे, काही नाही. कारण हा श्वास आहे. जसा हा श्वास सुरू आहे, तसा रेकी ऊर्जेचा जो श्वास आहे, तो अविरत सुरू आहे. तर प्रत्येक श्वासाबरोबर आपण रेकी वापरणार आहोत आणि आपलं आयुष्य आपण सुंदर करून घेणार आहोत. तर बघा, आत्ता जे आपण पहिलं प्रॅक्टिकल केलं, की श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. तर मला सांगा, आत्ता तुम्ही जे श्वास घेतले आणि सोडून दिले, तर ते सेम श्वास परत आणून दाखवा. कुणाकुणाला पॉसिबल आहे? तुम्हाला 5 श्वास मी घ्यायला सांगितले होते आणि परत सोडून द्यायला सांगितले होते. पण जे 5 श्वास तुम्ही सोडून दिले, ते 5 श्वास ते वाले सेम परत आणून दाखवा मला. आहे का पॉसिबल? मग हीच तुमची फी आहे ह्या क्लासची. म्हणजे ते श्वास घेण्यासाठी जो वेळ तुम्हाला लागला, तो वेळ गेला. ती वेळ निघून गेली. ती वेळ पुन्हा येणार आहे का? नाही येणार आहे. मग तुम्ही माझ्या समोर, मी तुमच्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे. पण तुम्ही माझ्या एका पोस्टच्या विश्वासावर आज तुम्ही इथे माझ्या समोर माझी काहीतरी बडबड ऐकत आहात. बरोबर आहे? तर तुमची वेळ तुमच्यासाठी किती महत्वाची आहे, हे तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे. की एका अनोळखी व्यक्तीला मी रोज तासभर का ऐकावं? माझ्या आयुष्यातला रोजचा 1 तास मी का द्यावा? जर तुम्ही तो देत असाल, तर नक्कीच तुम्हाला खूप काही चांगलं इथून मिळणार आहे. तर तुमच्या वेळेची किंमत तुम्ही मला देत आहात, हीच ह्या क्लासची फी आहे. येतंय लक्षात? तर स्वतःच्या वेळेची किंमत करायला शिका. इथे समोर व्हिडिओ सुरू ठेवून क्लासला बसा. वही, पेन सोबत घेऊन बसा. तर हे आपलं पहिलं प्रॅक्टिकल झालं. लक्षात आलं तुम्हाला ह्या क्लासची फी काय आहे? ओके? येस. आता आपल्याला काय करायचंय? आपल्या वहीमध्ये आजची दिनांक आणि डे 1 असं लिहायचं आहे. ज्यांच्याकडे वही नसेल त्यांनी उद्या घ्या. ठीक आहे? घ्या म्हणजे घरातली एखादी 4-5 पानांची पण चालेल. ठीक आहे? तर काय लिहायचंय? आजची दिनांक 1 मार्च 2026, डे 1. आणि पहिलं वाक्य लिहायचं आहे, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. मीच आहे माझ्या आयुष्याचा शिल्पकार. ठीक आहे? पुढचं वाक्य लिहायचंय,
चमत्कार, मॅजिक, मिरॅकल्स, जादू. ऑब्लिक करून लिहा. चमत्कार, मॅजिक, मिरॅकल्स, जादू. त्यांच्याच आयुष्यात घडतात जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. ठीक आहे. तिसरं वाक्य लिहायचंय. ओनली माय ऍक्शन्स कॅन चेंज माय. मॅडम स्लो. ओके. पहिलं वाक्य, मीच आहे माझ्या आयुष्याचा शिल्पकार. दुसरं वाक्य लिहायचंय, चमत्कार किंवा मॅजिक किंवा मिरॅकल किंवा जादू त्यांच्याच आयुष्यात त्यांच्याच घडतं आयुष्यात घडतात जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. ठीक आहे. तिसरं वाक्य आहे, ओनली माय ऍक्शन्स कॅन चेंज माय लाईफ. ओनली माय ऍक्शन्स कॅन चेंज माय लाईफ. ठीक आहे. येस. आता बघा, रेकी ही एक स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक प्रॅक्टिस आहे. इथे तुमचं लॉजिक काम करणार नाही. जर तुम्ही लॉजिक लावून इथे क्लासला बसलेले असाल तर तुमच्या आयुष्यात मॅजिक कधीच घडणार नाही. तर इथे शून्य होऊन बसायचंय, रिकामं होऊन बसायचंय. मी जर म्हटलं की आत्ता सूर्योदय झालाय तर हो म्हणायचंय, पश्चिमेला सूर्य उगवतो तर हो म्हणायचंय. इतका डोळे झाकून विश्वास ठेवा माझ्यावर, स्वतःवर आणि रेकी ऊर्जेवर, तर तुमच्या आयुष्यात मॅजिक होईल. पण तुम्ही जर लॉजिक लावायला गेलात तर मॅजिक होणार नाही. ठीक आहे. आता आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की स्वतःला रित करायचंय, रिकामं करायचंय. जोपर्यंत आपण स्वतःला रिकामं करणार नाही तोपर्यंत मॅजिक होणार नाही. मला सांगा, आत्ता तुमचं आयुष्य कसं आहे? आहे का आयुष्यात काही चॅलेंजेस, अडचणी आहेत? आयुष्य कसं चाललंय? हो. असं मस्त सुरू आहे, जिंदगी में जी रही हूं या बस कट रही है, असं चालू आहे. जिंदगी कट रही है या आप जी रहे हो? कट रही है. कट रही है ना? बाकीची लोक आहे ना असं वेट करतात कोण काय उत्तर देईल. तर ही काही कॉम्पिटिशन नाही. आपल्या आयुष्यात आत्ता काय चालू आहे ते खरं खरं बोलायचंय. ठीक आहे. तर प्रामाणिक राहायचंय स्वतःशी, घाबरायचं अजिबात नाही. ही एक फॅमिली आहे. जशी मी आहे तसेच तुम्ही आहात, तुम्ही आहात, मी आहे, फक्त मी या बाजूला बसली है ना. तर अजिबात घाबरायचं नाहीये आणि स्वतःबद्दल बोलायचंय. इतर कोणीतरी काही उत्तर दिल्यावर मग आपण उत्तर देऊ असं नाही करायचंय. आणि चॅलेंज आहे, ज्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात तोच या प्लॅटफॉर्मवर येतो. व्हायस वर्सा, रेकी असंच कोणाच्या आयुष्यात जात नाही. ज्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे त्याच्याच आयुष्यात रेकी जाते असं कधीच शक्य नाही जगाच्या पाठीवर. कुठलाही रेकी ग्रँडमास्टरकडे जगाच्या पाठीवर की हा माझं आयुष्य मस्त आहे पण मला हौस आहे रेकी शिकायची, ही तुमची फी घ्या आणि मला रेकी दीक्षा द्या, असं कधीच कुठेच झालं नाहीये, होत नाही, होणार पण नाहीये. तर ती युनिव्हर्सल एनर्जी आहे जिने तुम्हाला चूज केलेलं आहे माझ्या माध्यमातून तुमच्याकडे रेकी येण्यासाठी. मी तुम्हाला निवडलं नाहीये, तुम्ही मला निवडलेलं नाहीये. आपल्या एकमेकांना कोणी गाठभेट घातलीये, युनिव्हर्सने घातलीये. ठीक आहे. तर बघा, खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत. पुढचं प्रॅक्टिकल आपण करू. थोडंसं ताठ बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्या, सोडा आणि उगीच आपल्या चेहऱ्यावर एक मस्त स्माइल घेऊन या. असं मस्त हसा बरं. हसताना ना असं पूर्ण दात दिसलं पाहिजे आणि इथे क्रो फिट लाईन्स आल्या पाहिजे. इथे लाईन्स आल्या पाहिजे, मस्त दात दिसलं पाहिजे. असं मस्त हसा बरं जरा आणि बघा स्वतःमधला बदल काय शिफ्ट झाले एनर्जी. अजून एक प्रॅक्टिकल करू. असे हात करा बरं मस्त लांब, शाहरुख खान स्टाईल. वर बघा, मस्त चेहऱ्यावर एक स्माइल घेऊन या आणि म्हणा, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. 3 वेळेला म्हणायचं. आहा, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. आहा, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. आणि कम बॅक.
आता सांगा मला कसं वाटतंय? कसं वाटतंय? छान वाटतंय, मस्त वाटतंय. एवढं एक वाक्य बोलल्याने जर आपली एनर्जी पॉझिटिव्ह होत असेल, आपल्याला लाईट फील होत असेल, रिलॅक्स वाटत असेल, तर का असं एक पॉझिटिव्ह वाक्य आपण बोललं नाही पाहिजे? है ना? अजून एक प्रॅक्टिकल बोललो. करू. अजून एक प्रॅक्टिकल करू. आणि हे वाक्य कधी-कधी म्हणायचं ते पण सांगते. असा तुमचा एक कुठलाही हात उजवा डावा असा जरासा मागे घेऊन जा, बॅक साईडला. आणि कुठपर्यंत गेलाय बघा, फील करा आणि पुढे घेऊन या. ठीक आहे? आता असं करा, मूठ वाळून, ताठ बसा आणि फोर्सफुली म्हणायचं, येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ, येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ, येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ, येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ. आणि परत हात मागे घेऊन जा आणि आधीपेक्षा हात किती जास्त लांब गेला बघा बरं. गेला की नाही गेला? ओके. तर असे साधे साधे प्रॅक्टिकल्स आपण रोज करणार आहोत. जसे इथे केले तसं हेच प्रॅक्टिकल घरात पण करायचं दिवसभर, जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा, है ना? तर बघा, हे जे सांगितलं, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, हे कधी करायचं? सकाळी बेडमध्ये तुमचे डोळे उघडले, तुम्हाला जाग आली की पहिले हे करायचं. का बरं करायचं? त्याचं रिझन समजून घ्या. हे प्रॅक्टिकल का करायचं? तर आपण रात्री झोपतो, आपल्या शेजारी पाजारी कोणीतरी झोपतं, आपले फॅमिली मेंबर्स, आपले पार्टनर्स, आपले मुलं, है ना? आपल्याला जाग आली की जरा बघायचं, रात्री या बाजूला माझ्यासोबत कोण झोपलेलं होतं. हलवून बघायचं, जिवंत आहे का? अरे जिवंत आहे, आणि असं खुश व्हायचं. मग ह्या साईडला बघायचं, आपल्या शेजारी रात्री कोण झोपलं होतं. हलवून बघायचं, अरे जिवंत आहे हा पण, आणि खुश व्हायचं मस्त. मग मला सांगा, हा जो आजचा दिवस आहे, जो परमेश्वराने आपल्याला दिलाय, ह्या सेम टाइमला जगाच्या पाठीवर कितीतरी घरांमध्ये आक्रोश आहे कुणाच्या तरी जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे. तो क्षण आत्ता आपल्या नशिबात आहे का? नाही. म्हणून आजचा दिवस हा सेलिब्रेट करायचा आहे. आहे ना सेलिब्रेशनची संधी? म्हणून तो आजचा दिवस सेलिब्रेट करायचा आणि म्हणायचं, थँक परमेश्वरा, स्वामी, गॉड, जे पण काही असेल ते. आणि म्हणायचंय, आहा थँक मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. कळलं की आजचा दिवस का सेलिब्रेट करायचंय? असं रोज सकाळी करायचंय. कारण जोपर्यंत हा श्वास सुरू आहे तोपर्यंत तुमचं अस्तित्व आहे, तोपर्यंत तुमच्या नावाला काहीतरी अर्थ किंवा महत्व आहे. हा श्वास बंद झाला रे झाला की आपल्याच घरातली व्यक्ती आपल्याला नावाने हाक मारत नाही. काय म्हणतात ते? आता बॉडीचं काय करायचं? काय म्हणतात? आता बॉडीचं काय करायचं? पीएम साठी न्यायचं की घरीच झालाय मृत्यू तर काय करायचं? किंवा कुठेही झाला असेल तर कुणीही नातेवाईक येतात तेव्हा ते काय म्हणतात? अरे बॉडी कधी येईल? पीएम होऊन आली का बॉडी? कुठला विधी असतो तो अंतविधी, त्याला कधी देणार आहे बॉडीला? कधी होईल? कारण आम्हाला घरी पोहोचायचंय, सकाळी जॉबला जायचंय, दुकान उघडायचंय, बिझनेस आहे. म्हणजे आपला श्वास बंद झाला रे झाला की आपल्याला काहीच व्हॅल्यू उरत नाही. आपलं साधं नाव सुद्धा कोणी घेत नाही. आणि त्या दिवशी उलट सगळ्यांना भरपूर पोटभर जेवण जातं, स्वयंपाक पण चविष्ट होतो. कोणाचा एक्सपिरियन्स आहे हा? खिचडी करतात, काहीतरी म्हणतात ते, है ना? सगळेजण पोटभर जेवतात, कुणीच उपाशी राहत नाही, स्वयंपाकाला पण चव असते, कुणाचं कुणा वाचून काही नडत नाही. तर आपलं काम काय आहे की हा क्षण, अरे निघून गेला, मी जेव्हा म्हटली हा क्षण, तो क्षण निघून गेला, मागे गेला, है ना? तर ह्या क्षणामध्ये जगायला शिका. कारण हा जो क्षण आहे आत्ताचा, हाच उद्याचं भविष्य असणार आहे. आणि उद्या सकाळी तुम्ही याच क्षणाबद्दल काय म्हणणार आहे? तो भूतकाळ होता. म्हणजे भविष्य कसं असलं पाहिजे आणि उद्याच्या भविष्याच्या वेळेला तो भूतकाळ कसा असला पाहिजे हे आपल्याच हातात आहे.
काही नाही. प्रत्येक क्षण स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी आनंदी राहा. जसं तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागतात, स्वतः आनंदी राहायला लागतात, आपोआप तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आजूबाजूची सगळी परिस्थिती बदलते. तुम्ही इतरांना सुद्धा आनंद देऊ शकता. मोस्ट ऑफ द केसेस तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम का आहेत? तर आपण इतरांना आपल्या रिलेशनशिपमध्ये आनंद देऊ शकत नाही म्हणून प्रॉब्लेम असतात. आणि त्याचाच परिणाम आपल्या फायनान्सवर, आपल्या हेल्थवर होतो. मूळ काय आहे? की आपल्यावर प्रेम नाहीये, आपणच स्वतःमध्ये आनंदी नाही आहोत, म्हणूनच आपले रिलेशनशिप खराब होतात आणि त्याचाच परिणाम फायनान्स आणि हेल्थवर होतो. तर स्वतःमध्ये खुश राहण्यासाठी एकच गोष्ट आहे, नाऊ, दिस मोमेंट, आत्ताचा क्षण खुश राहायचंय मला. उद्याचा विचार आत्ता नाही करायचा आहे. गेलेला भूतकाळाचा विचार आत्ता नाही करायचा आहे. ठीक आहे. आता गावोगावी ना खूप असे भागवत सप्ताह होतात. एरियामध्ये शिवपुराण होतात, सत्संग होतात, कीर्तन होतात, युट्यूबला मोटिवेशनल लेक्चर्स असतात, रील्स असतात. तर आपण काय करतो? ह्या सगळ्या ठिकाणी आपण जातो, पण आपले प्रॉब्लेम होतात का सॉल्व्ह? कधीच नाही होत. कधीच नाही होत, है ना? का नाही होत? कारण ते आपण इकडून ऐकतो आणि इकडून सोडून देतो. आपण असं मॉबने जातो, सगळ्या कॉलनीतल्या बायका किंवा मैत्रिणी किंवा सगळ्या रिलेटिव्ह मधल्या महिला असं जातात, ते शिवपुराणला जातात, त्या भागवत कथेला जातात, त्या सत्संगला जातात, ते मोटिवेशनल स्पीकर कोणी आला असेल तिथे जातात किंवा रील्स मध्ये ते बघत बसतात आणि इकडे एकमेकींच्या कानात कुचकुच चालू असते, है ना? कशाही बद्दल. ती समोरची व्यक्ती काय सांगते ते आपण काहीच ऐकत नाही. पण जिज्ञासा गुरुकुलम हा एकमेव प्लॅटफॉर्म असा असणार आहे की मी कुणी कीर्तनकार, सत्संगकार नाहीये, मोटिवेशनल स्पीकर नाहीये. मी खूप साध्या पद्धतीने काही गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्हाला ऍक्सेप्ट करायच्या आहेत, त्यावर काम करायचंय. ही गोष्ट जमेल का उद्या सकाळी म्हणायला की वाह, थँक्यू परमेश्वरा की मला आजचा दिवस तू दिलास. सो आय एम थँकफुल, आय एम ग्रेटफुल आणि मी स्वस्त मस्त आहे. ओके. आणि जबरदस्त आहे. स्वस्त म्हणजे काय? माझी हेल्थ, आरोग्य स्वस्त आहे. त्याच्यामुळे माझं सगळंच कसं आहे, मस्त चाललंय आणि सगळं माझा मस्त परफॉर्मन्स मी दिल्यामुळे माझं आउटपुट कसं आलंय? जबरदस्त आलंय. ठीक आहे. मग आपल्याला ह्या क्षणामध्ये का जगायचंय? कारण आपली एक सवय आहे ह्युमन बीइंगची की उद्याची चिंता करायची आणि गेलेल्या भूतकाळाबद्दल रडायचं. तर ते ना एनी हाऊ आता बंद करायचं आपल्याला. कारण का? एकदा का हा श्वास बंद झाला की काही चिंता राहणार नाही. ना तुमचं ईएमआयचं टेन्शन राहणार आहे, ना मुलांच्या शाळेचं टेन्शन, ना बायकोचं, ना नवऱ्याचं, ना कोणाच्या कुठलाच ज्या जबाबदाऱ्या आहे ते राहणार नाहीये. हा, पण आपलं अस्तित्व पूर्ण संपून जाणार आहे. कसं? 4 दिवस मोठमोठ्याने रडतात, ते ताज्या फुलांचा हार 13 दिवस घालतात, फॉर्मॅलिटीज करतात, 15व्या दिवशी जेवू घालतात, तो फोटो आवरून ठेवून देतात, घराला रंगरंगटी करतात, शुभ कार्य असेल तर वर्षभराच्या आत करून टाकतात. काही घेणं देणं नाहीये. मला तरी असं आयुष्य नकोय. कारण असं आयुष्य कोण जगतं? सगळे प्राणी, सगळे पक्षी, सगळे कीटक रोजच मरतात, रोजच जन्माला येतात, है ना? तर जर आपल्याला ह्युमन बीइंग, मनुष्य प्राणी हे आयुष्य दिलेलं आहे, तर आपलं कर्तव्य आहे ते स्वतः आनंदात जगलं पाहिजे, आपल्या बाजूच्या 4 लोकांना आनंद दिला पाहिजे आणि काहीतरी थोडंसं चांगलं काम आपण इथून करून गेलं पाहिजे. ज्या अर्थी आज तुम्ही ह्या स्क्रीनवर आहात, त्या अर्थी तुमच्या माध्यमातून कुणाला तरी हील करणं आहे. त्याशिवाय तुम्ही इथे पोहोचूच शकत नाही. तुमच्या नशिबात ते आहे. तुम्हाला डेस्टिनीने चूज केलेलं आहे की तुमच्या माध्यमातून कुणाला तरी हील करायचंय, म्हणून आज तुम्ही इथे आहात. तर हे समजा आणि हे ऍक्सेप्ट करा, है ना? तर मी सुरुवातीला हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग असं 3 वेळेला म्हणाले. तर कुणाकुणाला प्रश्न पडला, कुणाकुणाला वाटलं आल्या आल्या काय वेडाबाईच्या सेशनमध्ये आलो, इथं रात्रचा काळोख आहे आणि हॅपी मॉर्निंग म्हणते. कुणाकुणाला वाटलं असं? तुम्ही मागच्या बॅचला होतात म्हणून तुम्हाला नाही वाटलं रेणुकाताई. तर याचं कारण तुम्हाला सांगते. हॅपी, प्रत्येक क्षण हॅपी हवाय.
है ना. प्रत्येक क्षण हॅप्पी हवाय. आणि मॉर्निंग म्हणजे काय, शुभ सकाळ आपण म्हणतो. सकाळचे वाईब्स किती पॉझिटिव्ह असतात ना, किती छान वाटतं. तर मला प्रत्येक क्षण तसं हवं आहे. जोपर्यंत तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, कृतीवर कोणीच हसत नसेल, चर्चा करत नसेल, तर समजायचं आपण डबक्यात आहोत. आपली प्रगती खुंटलेली आहे. ज्या दिवशी आपल्या वागण्यावर, बोलण्यावर, कृतीवर लोक हसत असतील, चर्चा करत असतील, तर समजायचं अपनी तो निकल पडी. आपण राईट ट्रॅकवर आहोत. ठीक आहे. मग तुम्ही हॅपी मॉर्निंग म्हणायला सुरुवात करा. तुमच्या आजूबाजूचे सगळे लोक तुमच्यावर हसतील आणि काहीतरी पॉझिटिव्हिटी तिथे तयार होईल. कोणी कितीही दुःखात असला तरी आपल्याला वेड्यात काढेल, हसेल आणि हॅपी वाइब्स, मॉर्निंग वाइब्स तिथे तयार होतील. तर जिज्ञासा गुरुकुलममध्ये एक रूल आहे, जेव्हा जेव्हा तुमच्यासारखे इतर मागच्या बॅचेसचे मेंबर्स माझ्याशी बोलतात, त्यावेळेला हॅपी मॉर्निंग म्हणून सुरुवात करतात. 24/7 रात्री 11ला जरी मेसेज आला, फोन आला, तरी सुद्धा हॅपी मॉर्निंग म्हणतात. आणि आपसुकच त्यांच्या आणि माझ्या चेहऱ्यावर छान स्माईल येतं आणि जो प्रॉब्लेम शेअर करायला फोन केलेला असतो तो अर्धा तिथे संपून जातो. म्हणजे ज्या इंटेन्सिटीने, दुःखाच्या इंटेन्सिटीने त्यांनी फोन केलेला असतो, त्यांच्या आयुष्यातला प्रॉब्लेम सांगून त्यावर सोल्युशनसाठी, तो अर्धी इंटेन्सिटी तिथे संपून जाते. एवढी जादू त्या हॅपी मॉर्निंग या शब्दामध्ये आहे. ठीक आहे. तर असं तुमचंही काहीतरी असू शकतं, हटके, प्रवाहाच्या विरुद्ध, जगाच्या वेगळं. ओके, येतंय लक्षात? येस. तर अजून थोडंसं पुढे जायला कुणाला आवडेल? ठीकठाक चालू आहे का आत्तापर्यंत? जायचंय पुढे अजून? येस. आता बघा, आपल्याला आत्ता अजून एक प्रॅक्टिकल करायचंय. 2-3 प्रॅक्टिकल सगळे सांगते. आजचा क्लास झाला की स्वतःचा एक सेल्फी काढून आजची दिनांक टाकून ठेवायची. त्या सेल्फीवर सेव्ह करून ठेवायचं की तुम्ही कसे दिसत आहात, तुमच्या वाइब्स कशा आहेत. आणि डे 10ला पुन्हा एक स्वतःचा सेल्फी काढा आणि दोघांमधला फरक अनुभव करा. मला पण सांगा, सगळ्यांना सांगा की तुमच्यामध्ये काय बदल तुम्हाला स्वतःला जाणवले. या प्रवासामध्ये काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आपसुकच आणि काय काय इच्छा पूर्ण झाल्या मॅजिकली. ठीक आहे. तर पहिला आजचा टास्क काय, सेल्फी काढायचा आहे स्वतःचा. दुसरा टास्क असणार आहे, आत्ता लगेच तुम्हाला करायचा आहे, की तुमच्या आयुष्यात काय काय कंप्लेंट्स आहेत त्या सगळ्या लिहायच्या. तुम्हाला 2 मिनिटाची वेळ देते मी. अगदी क्षुल्लक, किरकोळ, फालतू प्रत्येक कंप्लेंट लिहायची आहे, स्वतःबद्दलची, इतरांबद्दलची. ठीक आहे. काय काय कंप्लेंट असू शकतात महिलांच्या? माझ्या नवऱ्याला ना माझा बर्थडे लक्षातच राहत नाही, अॅनिव्हर्सरी लक्षात राहत नाही, बरं राहिलं तर मला गिफ्ट कधी देत नाही, माझी कधी प्रेमाने चौकशी करत नाही, माझा बॉस आहे ना जाम खराब आहे, मला कधी इन्क्रीमेंटच देत नाही, माझा बिझनेस आहे पण मला माल पुरवणारा व्यक्तीनं कधी कधी त्रास देतो, किंवा माझे क्लायंट आहे ना फार पैशासाठी रेट बार्गेनिंग करतात, जिगजिग करतात, माझी कामवाली बाई वेळेवर येतच नाही, माझी मुलं इतकी हट्टीत ना, नुसती टीव्ही बघतात, अभ्यासच करत नाही. काय सांगू तुम्हाला, काय सासूचा जाच आहे मला, काय माझा तो सासरा खराब आहे तुम्हाला माहिती नाही. काय 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 आयुष्यात कंप्लेंट्स आहेत. कुणी इथे जेंट्स असतील ते म्हणतील माझी बायको वेळेवर मला डबा देत नाही, तिला भाजीच चांगली करता येत नाही, चपात्याच कडक करते, किंवा ती मला समजून घेत नाही. काहीही काहीही तुमच्या मनात जेवढ्या कंप्लेंट्स आहेत सगळ्या लिहा. स्वतःबद्दल असतील, काय करू मी इतकं कंट्रोल करते पण माझं शुगर आहे ना वाढलेलंच असतो, मी काही गोड खात नाही, सगळं चांगलं आहे पण माझा थायरॉइड काय माझा पिच्छा सोडत नाही, माझा बीपी, माझं पाठ दुखतं, पोट दुखतं, पाय दुखतं, काय 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 आहे सगळ्या कंप्लेंट्स लिहायच्यात. हँड कोणी केलाय? रोहिणी, काही बोलायचंय का तुम्हाला? रोहिणी म्हणून हँड आहे, बोलायचंय तुम्हाला काही?
ईच अँड एव्हरीथिंग, प्रत्येक एक क्षुल्लक वाटणारी कंप्लेंट आपल्याला लिहायची आहे. असंही असू शकतं की कुणाला तरी मी खूप विश्वासाने, प्रेमाने गरज होती म्हणून पैसे उसने दिले, पण ती व्यक्ती देतच नाहीये. है ना? किंवा एखाद्या रिलेटिव्हला, मित्राला अडचणीच्या वेळेला मदत केली, पण त्याने पाठ फिरवली, तो मला काही विचारतच नाहीये. किंवा घरात एनी रिलेशनमध्ये मी तर इतकं असं सोज्वळ सुनेसारखी आहे, कर्तव्यदक्ष गृहिणी आहे, पण मी कितीही प्रामाणिकपणे सगळ्यांची चांगली वागली, तरी मला नावच ठेवतात, तरी माझं कोणी कौतुक करत नाही. ही पण काय झाली? कंप्लेंट झाली. ओके? झालंय लिहून? सगळं लिहायचंय. अगदी किरकोळ, क्षुल्लक वाटणाऱ्या सगळ्या कंप्लेंट लिहायच्या. ठीक आहे? आता काय करायचंय, तो कंप्लेंट लिहिलेला कागद वहीतून जरा वेगळा करायचा आहे. वेगळा करताना थोडंसं बी केअरफुल. अगदी असा टारकन फाडू नका. नाहीतर वही लूज होईल आणि एक कंप्लेंट वाढेल. काय ह्या बाईने तो कागद फाडायला लावला, माझ्या वहीचं वाटोळं झालं. तर असं माझ्या विषयाची कंप्लेंट नको, माझ्या नावाची तिथे. काय करायचं, थोडी जागा सोडा, क्रीज करा आणि मग तो कागद वेगळा करा, म्हणजे तुमची वही लूज नाही होणार. ठीक आहे? ओके? केला का कागद वेगळा? आता एक काम करायचंय, तो कागद असा समोर पकडायचा आहे. सगळ्यांनी तो कागद समोर पकडा. पकडला? जरा व्हिडिओ सुरू करा. आणि मी एक सांगते, ज्यांचे व्हिडिओ बंद असतील, जे प्रॅक्टिकल करत नसतील, त्यांच्या आयुष्यात या 10 दिवसात काहीच बदल होणार नाही आणि ते म्हणतील काय माहिती काय सुरू होतं, आम्हाला तर काही समजलं नाही. पण जी लोक प्रॅक्टिकल करतील, व्हिडिओ सुरू ठेवून, त्यांच्या आयुष्यात नक्की पॉझिटिव्ह बदल होतील, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, इच्छा पूर्ण होतील. ठीक आहे? कागद घ्यायचा आहे समोर आणि एक स्माइल द्यायची त्या कागदाकडे बघून, ज्यावर तुम्ही कंप्लेंट्स लिहिलेल्या आहेत. ठीक आहे? एक स्माइल द्या. आता ना थोडीशी खुन्नस द्या. ज्या ज्या व्यक्तींबद्दल तुम्ही लिहिलेलं आहे, त्या त्या व्यक्तींना थोडीशी खुन्नस देऊन टाका. काय काय बॅड वर्ड्स, संताप आहे, कुणाकुणाला एक चपराकल लावायची, करून टाका. खरंच करायचं हे. कुणाकुणावर काय राग आहे, चिडचिड आहे, संताप आहे, कुणाला बॅड वर्ड्स द्यायचे, कुणाला एक थोबाडीत मारायची, काय खुन्नस काढायची, सगळी काढा. ठीक आहे? आणि आता काय करायचंय, एक स्माइल द्यायची परत. एक मिनिट बोलू. एक स्माइल द्यायची आहे आणि काय म्हणायचंय, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू. करायचंय प्रॅक्टिकल. थँक्यू, आय लव्ह यू. ओके? आणि ना त्या कागदाचा असा आवाज आला पाहिजे, येतोय का आवाज? असा आवाज आला पाहिजे मस्त. असा तो कागद फाडून टाकायचा, बारीक 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 तुकडे करायचे अगदी. आणि आपला क्लास संपला की ह्या कागदाच्या कप्प्यांना माचीसची काडी लावायची, त्याचा फोटो काढायचा आणि तो आपल्या ग्रुपमध्ये टाकायचा. आणि खाली काय लिहायचं, डे 1 होमवर्क डन किंवा डे 1 प्रॅक्टिकल डन. हे प्रॅक्टिकल तुम्हाला किती दिवस करायचं आहे, जोपर्यंत तुमच्या कंप्लेंट टू कम्प्लिशन हा प्रवास होत नाही.
लोकांचा अनुभव असा आहे की पुढच्या 3च दिवसात, 2च दिवसात, 4 किंवा 5च दिवसात किंवा कुणाचा आठवडाभरामध्ये ह्या सगळ्या लिहिलेल्या कंप्लेंट्स असं वाटायला लागतं, स्वतःवर हसतात तुम्ही, अरे काय फालतू गोष्टींमध्ये मी माझी एनर्जी खर्च केली, याची जाणीव होते आणि आपसूक तुम्ही छान असं लाईट फील करतात, हसायला लागतात आणि आपोआप 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 तुम्हाला असं जाणवतं, अरे हे काम कधीच अडकलेलं होतं, झालं सॉल्व. अरे शरीराला हे दुखणं कधीच लागलेलं होतं, गोळ्या घेऊन काहीच उपयोग झाला नाही, झालं सॉल्व. ही इच्छा ना खूप दिवस झाले पेंडिंग होते, अरे पूर्ण झाली, कधी झाली मला लक्षातच नाही, असं तुम्हाला फील होतं. हे प्रॅक्टिकल कंपल्सरी करा. मला सांगा, या सेशनच्या आधी तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप ठिकाणी हातपाय मारलेत, खूप प्रयत्न केले किंवा विचार खूप केला, स्ट्रेस घेतला, फ्रस्ट्रेशन घेतलं, चिडचिड केली, रागराग केला, एन्झायटी, अँगर, डिप्रेशन सगळं केलं, ओढावून घेतलं. प्रॉब्लेम झाले का सॉल्व्ह? म्हणजे ना असं घास खात होतात तुम्ही. आता सरळ मी तुम्हाला असा घास खायला शिकवते. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने इतकी वर्ष वागलात, काही फरक पडलेला नाही. मग आता जरा 2-4 दिवस मी सांगते त्या पद्धतीने वागा. रोज ह्या कंप्लेंट्स लिहायच्या, हसायचं, स्माईल द्यायची, मग खुन्नस द्यायची, मग बॅड वर्ड्स द्यायचे, मग थोबाडीत द्यायची असेल तर द्यायची, परत स्माईल द्यायची, थँक यू आणि आय लव्ह यू म्हणायचं आणि मग तो कागद फाडायचा, जाळायचा, फोटो टाकायचा. हे का करायचंय हे पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला लक्षात येईल. पण आता एवढंच समजा की हे केल्याने तुमच्यातली निगेटिव्हिटी हळूहळू कमी होईल, तुमचे प्रॉब्लेम असेच ते सॉल्व्ह व्हायला लागणार आहेत. ठीक आहे. तर हे प्रॅक्टिकल किती दिवस करायचं? तर जसं मी आत्ता म्हणाले, काही लोकांना पुढच्या 2 किंवा 3च दिवसात असं जाणवतं, माझ्या कंप्लेंट संपल्यात, आज मी काय कंप्लेंट लिहू, नाहीच आहे माझ्याकडे काही. काही लोकांना 15 दिवस असं होतं की ते रोज लिहितात आणि मग त्यांना होतं आता माझ्या कंप्लेंट संपल्या. काही लोक असे खूप किरकिरे, चिडचिडे असतात, सतत कंप्लेंटच बघतात सगळ्या गोष्टीत, त्यांना महिनाभर लागतो. मग डिपेंड्स, तुमचं नेचर कसं आहे, तुमचं वय किती आहे, तुमच्या आयुष्यात काय काय प्रॉब्लेम आले, कसे आले, कधी आले, किती आले, तुम्ही त्याला कसं सामोरे गेलात, तर सगळ्या गोष्टी मॅटर करतात. पण हे मॅजिक आहे, हे प्रॅक्टिकल म्हणजे. ठीक आहे. तर थँक्यू, आय लव्ह यू म्हणायला विसरायचं नाही शेवटी. याचा अर्थ तुम्हाला उद्या पुढच्या सेशनमध्ये कळेल की का म्हणायचंय थँक्यू आणि आय लव्ह यू. ठीक आहे. तर हे प्रॅक्टिकल तुम्हाला करायचं आहे. आत्ता कोणाला काय वाटलं की हे असं कागद फाडल्यानंतर काय फील झालं बरं? मला तर खूप आत्ताच हलकं वाटतंय कंप्लेंट लिहिल्यामुळे. व्हेरी आणि ना गुड. हसून गाल दुखायला लागले. आज फर्स्ट टाइम खूप दिवसातून असं खूप छान हलकं फील होतंय. येस. तर मनापासून असे खूप लोक आहेत की ज्यांना आठवत नाही की लास्ट टाइम असं मला होऊन कधी असलोय आपण. मला रागच आला नाही, म्हणजे मी लिहिला कंप्लेंट, पण मला म्हणजे जसं राग आला ना, तर म्हणजे एकदम कंट्रोल झाला तो 100%. गुड. चांगली प्रगती एका सेशन मध्ये. येस. बोला रेणुकाताई. मॅडम 1 महिना झाला हे रोज करायले ना मी गेल्या बॅच पासून मला स्वतःच राग येणं बंद झालं. अरे वा. आणि दुसरी गोष्ट, घरामध्ये जी किरकिरी होत होती, मुलांना जे राग करत होते आपल्या तिच्यामुळे, ते अक्षरशः मी लेकरं मला म्हणायला, मम्मी तू राग बी करेनास आणि चिडचिड बी करेना झाली. त्या याच्यामुळे खूप फायदा झाला मॅडम रेखीमुळे. व्हेरी गुड. येस. आणि ते तुम्ही जे आम्हाला होमवर्क दिला होता 1 महिन्याखाली, ते डेली केल्यानं आजकाल मी पॉझिटिव्ह, प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह विचार करायले की निगेटिव्ह येतच नाही. आता एखादी गोष्ट होत नाही असं पहिलं वाटत होतं रेखीकरणाच्या अगोदर, आता ती झाले आपल्या विषयामध्ये, एवढे पॉझिटिव्ह थिंकिंग येऊन आले मॅडम. व्हेरी गुड. खूप छान. आणि रेखी रिअली मी सकाळी घेते, कारण गेल्या वेळेस आपली थोडीफार झाली होती ना, तिची प्रॅक्टिस सकाळी सकाळी करते. व्हेरी त्यामुळे गुड. ते दुखणं वगैरे वाटत होतं, मग ते पूर्ण कमी झालंय. मला वाटतच नाही आता मला दुखायलंय. खूप छान. व्हेरी गुड. फक्त
प्रतीक्षा राहिल्या म्हणून मला क्लास जॉईन करायचे आणि पुढचे करायचे त्यामुळे. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल शेअरिंग. येस. ओके. मग कोण कोण येणार उद्याच्या सेशनला? आणि जरूर 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 आपल्या आजूबाजूला जे कोणी असतील, आपले फ्रेंड्स रिलेटिव्ह असतील की जे खूप दुःखात आहे, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, फ्रस्ट्रेशनमध्ये आहे, टेन्शनमध्ये आहे आणि तुम्हाला खरंच वाटतंय की त्यांनी या दुःखातून बाहेर पडावं, किंवा असे पण काही लोक निगेटिव्ह माइंडसेटचे तुमच्या आजूबाजूला असतील की तुम्हाला ते निगेटिव्हिटी देतात, उगीच भांडण उकरून काढतात, कुरापती काढतात, काहीतरी कंप्लेंट्स काढतात, धुसफूस करतात, असे लोक जर तुमच्या आजूबाजूला असतील तर त्या लोकांना पण ह्या सेशनमध्ये घेऊन या. म्हणजे त्यांचा माइंडसेट बदलला की आपसुक तुमचं पण आयुष्य सुखासुखी होणार आहे. आणि मी तर म्हणेल की फुल फॅमिली बसून हे सेशन अटेंड करा, है ना. ज्यांना ज्यांना शक्य आहे तर त्यांनी सोबत सगळ्यांनी फॅमिलीने बसून, तुमच्या घरात 10 वर्षापासून पुढची जर मुलं असतील तर त्या मुलांना सुद्धा नक्की बसवा सेशन्सला. ठीक आहे. तर खूप सुंदर हा प्रवास असणार आहे. ओके. तर तुम्ही सगळ्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. मी आत्ता काही वेळापुरता ग्रुप ओपन करते. ठीक आहे. आणि तो ग्रुप नंतर पुन्हा लॉक होईल. तर ग्रुपमध्ये तुम्हाला फक्त आजचा होमवर्कचा फोटो टाकायचा आहे, कागद तो जाऊन डे 1 डन असं लिहायचंय. आणि जर कुणाला आजच्या सेशन बद्दल प्रतिक्रिया, अनुभव सांगायचा असेल इतरांना, जे कोणी आज आलेले नाहीयेत, की तुम्ही या, का या, तर आम्हाला आज काय फील झालं, तर मग तुम्ही लिहू शकता तिथे ग्रुपमध्ये. ठीक आहे. येस. थँक्यू सो मच. ऑलवेज ब्लेसिंग्स. बाय बाय.